हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत लाईक फॉर दी पोझिशनल ट्रेडिंग, की कसे जे आहेत ते मोठे मोमेंटम जे आहेत ते आपण आयडेंटिफाय करू शकतो विथ द हेल्प ऑफ बाय लो टूल. लॉजिक सिंपल आहे की बॉटम कसा आयडेंटिफाय करायचं आहे. बघा, बरेच लोक जे आहेत ते एक बघत असाल की मार्केटमध्ये एखादा जर मला ट्रेड्स बनवायचे असेल तर आपण जनरली ट्राय करतो की हायर हाय मार्केट क्रिएट करत असेल तर एखादा जाऊन कुठेतरी स्प्रेड इनिशिएट करतो. पण मॅक्झिमम टाइम जेव्हा तुम्ही बघाल मार्केटमध्ये तर मार्केट जर कुठे बॉटम क्रिएट असेल तिकडून जर मोमेंटम आपल्याला बघायला मिळाली, कॅप्चर करता आली, तर कुठेतरी जो आहे तो एक मोमेंटम हेल्प करायला किंवा एक चांगली मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते. नाव व्हिडिओच्या एंडपर्यंत राहा, कारण खूप इंटरेस्टिंग टॉपिक मी पुढे आणणार आहे, मेनली जो आहे स्ट्रॅटेजीज पार्ट बद्दल. राईट, सो कसं करायचंय, ओव्हरऑल बायलोचा उपयोग आणि ट्रेड्स कशा बनवायच्या ते आपण बघूया. ओके, सो त्यासाठी सिंपल आपण काय करणार, ओव्हरऑल इथे येणार ट्रेडिंगमध्ये जेव्हा तुम्ही आला इकडे तुम्हाला बाय लोचा ऑप्शन मिळेल. ओके, सो आय क्लिक ऑन बाय लो. ओके, सो एक खूप सोपं एक चांगलं एक्झाम्पल मी घेऊन आलो डिक्सनमध्ये. सो फर्स्टली मी तुम्हाला याचा इंटरफेस एक्सप्लेन करतो, त्यानंतर आपण येऊया ह्याच्या सेटअपवरती, ट्रेड सेटअपवरती. ओके, सो इन्स्ट्रुमेंट जर तुम्ही इथे बघितलं तर ओव्हरऑल डिक्सन आहे. जर तुम्हाला कोणता चेंज करायचा असेल तर इकडे तुम्हाला ॲरोचा ऑप्शन येतो. सो तुम्ही जो आहे तो मॅन्युअली इकडे चेंज करू शकता. जर मला एखादा ICICI पाहिजे, ॲक्सिस बँक पाहिजे, रिलायन्स पाहिजे, सो मॅन्युअली एकदा येऊन इथे चेक करा. ओके, त्यानंतर लुक बॅक पिरियड इथे आहे. सो लुक बॅक पिरियडला तुम्ही ॲज इट इज असंच ठेवा, काही चेंजेस करण्याची गरज नाहीये. रिटर्न डेज आहेत ते 5 डेज आहेत. दॅट मीन्स व्हॉट, की मी एक्सपेक्ट करतो की 5 दिवसात जो आहे तो एखादा चांगला मोमेंटम आला पाहिजे त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये किंवा जो पण मी इंडेक्स सिलेक्ट केला आहे तर. ओके, सो तुम्ही इथे बघाल ना तर बाय मध्ये फक्त तुम्हाला ना एकच सिग्नल येतो, जो म्हणजे बायचा. सेलचा इंडिकेशन तुम्हाला येणार नाही, बुलिशनेसचा इंडिकेशन तुम्हाला येणार फक्त बॅरिशनेसचा इंडिकेशन येणार नाही. सो जे ग्रीन ट्रायंगल्स आहेत इकडे, ओके, हे इंडिकेट करतात तुम्हाला की इथून एक मोमेंटम येऊ शकतो. ओके, नाव हे जो आहे हा सिग्नल काउंट आहे. सिग्नल काउंट फ्रॉम व्हॉट, सिग्नल फ्रॉम जून 23 पासून ओव्हरऑल 20 जून 24 पर्यंत. ओव्हरऑल एका वर्षभरात त्याने किती सिग्नल दिलेत तर 17 सिग्नल दिलेत. ओके, स्ट्राईक रेट कितीचा आहे, यू कॅन सी 70.59. म्हणजे ओव्हरऑल जे सिग्नल्स आहेत ना त्यातले जर मी पॉझिटिव्ह सिग्नल्स बघितले तर 70% एक स्ट्राईक रेट निघून आलाय, विच इज अ व्हेरी गुड थिंग. राईट, यू कॅन सी इकडे एक सिग्नल आला, इथे एक सिग्नल आहे. रिसेंट सिग्नल बघा या लेवलवरती. राईट, कधी आलाय तो, लेट्स सी, जर मी इथे बघायला गेलो समवेअर अराउंड थोडं, यू कॅन सी 4 जूनला कुठेतरी इथे सिग्नल आला आहे. राईट, आणि प्राइस जी आहे ती कुठेतरी 8,900च्या आसपास होती. राईट, आता इथे ट्रेड्स कशा बनवायचे, लेट्स सी मला इथे सिग्नल तर डायरेक्ट मी नेकेड कॉल ऑप्शन बाय करू का, तर नाही. आन्सर त्याचा आहे नो. सिंपल आहे. जर तुम्हाला इथे दिसतंय की मोमेंटम जो आहे तो आला, इकडे जो आहे ग्रीन सिग्नल तुम्हाला इथे बघायला मिळत असेल, तर व्हॉट आय डू, मी स्प्रेड इनिशिएट करणार तिकडे. ओके, मी एक जाऊन स्प्रेड इनिशिएट करणार. तर कोणता स्प्रेड इनिशिएट करणार, सिंपल आहे. 2 पार्टमध्ये मी डिवाइड करतो कधीही स्प्रेड इनिशिएट करत असाल तर. पहिला पार्ट म्हणजे मोर दॅन 15 डेज. ओके, 15 डेज आणि लेस दॅन 15 डेज. ओके ओके, सो लेट्स सी मोर दॅन 15 डेज असेल तर ट्राय टू इनिशिएट अ डेबिट स्प्रेड ओव्हर देअर. तिकडे एखादा डेबिट स्प्रेड इनिशिएट करा. आणि जर लेस दॅन 15 डेज असेल तर क्रेडिट स्प्रेड इनिशिएट करा. सो डेबिट स्प्रेड क्रेडिट स्प्रेड बद्दल सांगायचं म्हटलं तर लेट्स सी, जसं मी इथे बघतोय की 4 जूनला एक मोमेंटम आला ना, 4 जूनला मला दिसतंय की ट्रेड जो आलाय तो दिसतोय. सो व्हॉट आय डू, मी नेक्स्ट डे जाऊन ट्रेड बनवणार, सेम डे तर मी ट्रेड नाही बनवणार. सो दुसऱ्या दिवशी ट्रेड बनवताना चेक करा की स्टॉक जो आहे तो त्याच्या प्रिव्हियस क्लोजिंगच्या वरती ट्रेड करतोय का. जर ट्रेड करत असेल देन 4 जून म्हणजे मी 15 जूनच्या एक्सपायरीला खूप वेळ आहे अजून, 4 जूनला जर सिग्नल असेल तर मी इनिशिएट करणार डेबिट स्प्रेड. सो एखादा बुल कॉल स्प्रेड किंवा एखादा बेअरपुट स्प्रेड. जर एक बॅरिशचं डिरेक्शन आहेच नाही ना, सो बॅरिशचं तर इथे लॉजिक बनतच नाही, पण एक बुल कॉल स्प्रेड तुम्हाला एक चांगली मोमेंटम जो आहे तो एक डेबिट स्प्रेड मध्ये देऊ शकतो. आणि जर क्रेडिट स्प्रेड बनवायचं असेल बुलीसाठी, सो बुलपुट स्प्रेड तुम्ही बनवा. ओके, जर तुम्ही युजली विथ द हेल्प ऑफ स्प्रेड बनवला तर खूप चांगला जो आहे तो आउटपुट तुम्हाला इथे बघायला मिळेल, जसं तिकडे मार्केटने डिरेक्शन घेतली आहे. राईट, तेच जर सपोज मी नेकेड कॉल ऑप्शन बाय करतोय
तर किंवा नेकेड सेल करतोय एखादी पुट ऑप्शन, तर डिरेक्शनची भीती तर आहेच, रॉंग डिरेक्शन आली. जर मेन आहे तो गॅप अप आणि गॅप डाऊनचा आहे, गॅप अप गॅप डाऊनचा रिस्क आहे कुठेतरी, राईट. सो जर गॅप अप गॅप डाऊनचा रिस्क तुम्हाला कुठेतरी मिनिमाइज करायचा असेल, सो यू कॅन गो विथ द स्प्रेड्स. मिनिमम रिस्क असेल, मिनिमम रिवॉर्ड असेल, पण आला तर खूप चांगला येणार. सो ट्राय करा की 1:3 चा रिस्क रिवॉर्ड रेशो कुठेतरी ट्राय करा, की स्प्रेड तुमचा काही असा बनला पाहिजे. ओके, ओव्हरऑल लाईक दिस. ओके, सो 1:3 चा असेल ना, दॅट मीन्स वॉट की इथे 3 रुपये मिळतील, नाही गेला तर 1 रुपयाच माझा जाणार आहे, राईट. सो ट्राय टू इनिशिएट अ 1:3 चा रिस्क रिवॉर्ड रेशो आणि ह्याला होल्ड करा. कारण ह्याच्यात जो आहे तो मॅक्झिमम आपण एक ठेवू शकतो की 6 ते 10 दिवसाच्या मोमेंटम मध्ये एक चांगला मोमेंटम बघायला मिळेल. जसं तुम्ही इथे बघू शकता की आलेला सिग्नल कधी अराउंड 4 जूनला प्राइस चालू होती 8,900 आणि यू कॅन सी ऑलमोस्ट 11,000च्या मोमेंटम आले 4 जून पासून ऑलमोस्ट 20 जून पर्यंत, किंवा 6 दिवस जरी मी पकडले तरी ऑलमोस्ट 10 दिवस, 6 ते 10 दिवस तरी ऑलमोस्ट 10,164 पर्यंत जो आहे तो मोमेंटम गेला होता. सो दॅट्स हाऊ यू कॅन टेक द ट्रेड. ओके, सो बाय लो कसा यूज करायचा असता ते ओव्हरऑल आहे कन्सेप्ट. इकडे जर तुम्हाला चेंज करायचं तर यू कॅन चेंज इट, चेंज करायचं आणि त्या बेसवरती तुमचा जो काही स्ट्राईक रेट असेल तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड दिस टूल. सो आजची व्हिडिओ हीच होती की बायलो जो टूल आहे तो कसा आपण यूज करू शकतो आणि कसे त्यामध्ये ट्रेड्स आपण बनवू शकतो. सो आय होप तुम्हाला जी आहे व्हिडिओ आवडली असेल, आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, लिंक मध्ये जाऊन ऍप्लिकेशन डाउनलोड करा. 25 टूल्सचा तुम्हाला ऍक्सेस मिळेल जे की ऍब्सोल्युटली फ्री आहेत, आणि 85+ टूल्स आहेत जे ओव्हरऑल प्रो प्लस मध्ये आहेत, पण 25 फ्री टूल्सचा तुम्हाला ऍक्सेस मिळून जाईल. ओके, सो थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाइम. बाय.